सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। माझ्या आई बाबाची गोष्ट सांगायला कोणाच्या दारात जायची गरज नाही आणि ते जाणार पण नाही। आपणच ठामपणे आपली रीच एवढी मोठी करू शकतो आणि त्यासाठी मराठी वारसा या YouTube चॅनलवर आपण सावित्रीबाई ज्योतिबा फुले ही मालिका सुरू केली आहे। फक्त आपले प्रश्न जरा टोकदार असतात, माफ करा। किती जणांनी मराठी वारसाला सबस्क्राईब केले इथं बसलेले? किती जणांनी एपिसोडचे 4ही भाग पाहिले? कारण प्रश्न तेवढाच घेऊन आलोय। हा प्रश्न यासाठी घेऊन आलोय बघा, मी बसल्या तांबे साहेबांना विचारलं की संगमनेर शहराची लोकसंख्या किती? मगाशी तुम्ही जिंदाबाद जिंदाबाद म्हणत असताना प्रत्येक जिंदाबाद नंतर माझ्या मनात प्रश्नचिन्ह उमटत होतं। ते यासाठीच उमटत होतं की ज्या शहराची लोकसंख्या जवळपास 75-80 हजारच्या आसपास लोकसंख्या आहे, जेव्हा या संगमनेर शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग करण्यासाठी मी आलो होतो। मला आठवतं पहिल्या दिवशी जवळपास 2.5 तास मला थांबावं लागलं होतं, एवढी गर्दी झाली होती। ज्या संगमनेर शहरातून ही मालिका बंद झाल्यानंतर पहिला फोन जर कुठल्या राजकीय व्यक्तीचा मला आला असेल, मी खरंच अभिमानानं सांगतो, आत्ताही मगाशी त्यांचा फोन आला की अरे बाबा तू संगमनेर मध्ये मला माहित नाही, ते माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचा मला फोन आला होता की अरे हे कसं काय होतंय, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय ताकद लावावी लागेल ती सांग। आणि हे सगळं असताना जेव्हा मी आकडेवारी पाहतो तेव्हा 80,000च्या शहरामध्ये गेले 3 एपिसोड पाहिलेल्या प्रेक्षकांची संख्या आहे 2489। लोक फक्त जर सावित्रीबाईंचा इतिहास पाहत असतील तर सर जिंदाबाद जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर अनेक प्रश्नचिन्हांचे तरंग मनात उमटत राहतात की कुठंतरी काहीतरी चुकतंय का, कुठंतरी काहीतरी विसरतंय का, कुठंतरी काहीतरी हरवतंय का। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आमचे जरूर आहेत, पण आता आम्ही त्यांचे राहिलोय का, आम्ही त्या विचारांशी बांधील उरलोय का, हा विचार मनात येतो। म्हणजे अपूर्वाताई इथं बसलेले आहेत, जयकुमारजी चर्चन इथं बसलेले आहेत, कुलकर्णी साहेब, जयकुमारजी चर्चन, अपूर्वाताई अमरावतीवरून आलेले आहेत, गेले 4-5 दिवस अमरावतीवरून सोबत फिरतायत का, तर हा विचार जागवण्यासाठी धडपडतायत। आमचे महाराज साहेब चंद्रपूरवरून आले, चंद्रपूरवरून हा माणूस फिरतोय, कशासाठी फिरतोय, हा विचार जागवण्यासाठी फिरतोय। आणि जिथं या महाराष्ट्र धर्माच्या विचाराची पाळंमुळं रुजलेली आहे, जिथं या महाराष्ट्र धर्माच्या विचार तळागाळात रुजलेला आहे, तिथं जेव्हा 80,000 लोकसंख्येमध्ये 2489 लोक फक्त जर एपिसोड पाहत असतील तर खरोखर हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, कुठंतरी काहीतरी चुकतंय का, कुठंतरी काहीतरी हरवतंय का, आम्हीच आमची वाट थोडी विसरलोय का, आम्हीच आमची वाट थोडी हरवलोय का, आम्हीच आमचा महाराष्ट्र धर्म विसरलोय का, हे प्रश्न घेऊन तुमच्या समोर उभा आहे। कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, तेव्हा ते राज्य कुठल्या एका कुटुंबाचं नव्हतं, कुठल्या एका व्यक्तीचं नव्हतं, कुठल्या एका घराण्याचं नव्हतं, ते 18 पगड जातीच्या रयतेचं राज्य निर्माण केलं होतं। आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यानंतर त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं, जे मगाशी डॉक्टर तांबे साहेब म्हणाले, त्या भारतीय संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं। विचार करा, हा महाराष्ट्र धर्म कुठून सुरू होतो, हा महाराष्ट्र धर्म कुठपर्यंत जातो, जिथे छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य माझं, माझ्या कुटुंबाचं, एका व्यक्तीचं म्हणत नाही, ते 18 पगड जातीच्या रयतेचं राज्य म्हणतात। त्याच महाराष्ट्रातून येणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये एक व्यक्ती, एक मत, एकच मूल्य
या तत्वाचा पुरस्कार करतात. आणि जेव्हा ही एक सूत्रबद्धता तुम्हाला लक्षात येते, त्यामध्ये फार महत्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घ्यावी लागते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस उजाडत नाही, आमचा दिवस मावळत नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तब्बल 180 वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासातून कुठेतरी काळोखीत गेलं होतं. तब्बल 180 वर्ष या महाराजांच्या नावाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला विसर पडला होता का, हा प्रश्न तांबेसर खरं तर मनात निर्माण होतो. कारण 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगड पडला. जुल्फिकार खानाच्या ताब्यात रायगड गेला. महाराणी येसूबाई साहेबांनी राजाराम महाराजांना आणि ताराराणी साहेबांना जिन्नीच्या वाटेला लावून दिलं. स्वतः येसूबाई साहेब आणि शाहूराजे कैद झाले. रायगड पडला. जुल्फिकार खानाच्या आधी ताब्यात गेला, त्यानंतर सिद्दीच्या ताब्यात गेला. सिद्दीकडून तो पेशव्यांच्या ताब्यात गेला. पेशवाईवरच जेव्हा पेशवाईचा बाबा उतरून युनियन जॅक 1818 पडला, त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. आणि माझ्यासारख्या माणसाला एकच प्रश्न पडला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जी समाधी रायगडावर तयार केली होती, बांधली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ 1689 मध्ये रायगड पडल्यानंतर 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर या रायगडाच्या समाधीवर कोणी फूल वाहत नव्हतं का? या रायगडाच्या समाधीवर कोणी दिवाबत्ती करत नव्हतं का? की 180 वर्ष हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासातून पुसण्याचं षडयंत्र, ज्या षडयंत्राचा सर आपण उल्लेख केला, हे षडयंत्र 180 वर्ष चालू राहिलं होतं. आणि 1859 तब्बल 180 वर्षानंतर त्याच रायगडावरच्या समाधीवरची जेव्हा काटेकुटे झुडपं बाजूला झाली आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिलं फूल वाहिलं, ती आधुनिक महाराष्ट्रात साजरी झालेली पहिली शिवजयंती. आणि म्हणून मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ज्याचा उल्लेख केलेला असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची सुरुवात केलेली असते, यामधला दुवा जर कुठला असेल तर तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा दुवा निर्माण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 गुरु मानतात. तथागत गौतम बुद्धाला गुरु मानतात, संत कबीरांना गुरु मानतात आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात. इथं मोठ्या संख्येने माता भगिनी बसलेल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती गोष्ट करून दाखवली जी इंग्लंड अमेरिकेला सुद्धा जमली नाही. संविधानाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसापासून माता भगिनींना मतदानाचा अधिकार मिळाला. विचार करा, शिष्यानं मतदानाचा अधिकार पहिल्या दिवसापासून दिला आणि गुरुनं या शिक्षणाची कपाडं माता भगिनींसाठी उघडली. त्या काळात ज्या वेळी स्त्रीचं अस्तित्वच नाकारलं जात होतं, तिला कर्तृत्वासाठी कधी संधी मिळणार होती. म्हणजे आज नगराध्यक्षा तुमच्या स्त्री आहेत, इथे दुर्गाताई बसलेल्या आहेत, कथा वहिनी बसलेल्या आहेत, तुम्ही इतक्या सगळ्या जणी बसलेल्या आहेत. एकदा फक्त विचार करा, त्या सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 ला जेव्हा पाऊल टाकलं होतं भिडेवाड्यात जाण्यासाठी आणि तिच्यावर शेणवारा झाला, तिच्यावर दगडफेक झाली, तिच्यावर खरगट पाणी फोडलं गेलं, तिला शिव्याशाप दिला गेल्या, त्या सावित्रीबाईंच्या मनात जरा तरी चलबिचल झाली असती, तिनं पाऊल मागे घेतलं असतं तर काय झालं असतं? जर त्या दिवशी त्या सावित्रीबाईंनी पाऊल मागे घेतलं असतं तर आज देशाची राष्ट्रपती महिला झाली नसती, देशाची पंतप्रधान महिला झाली नसती, आमदार, खासदार, नगराध्यक्ष ही महिला झाली नसती. इतकंच कशाला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, वकील सुद्धा महिला झाली नसती. मग त्या सावित्रीबाईंच्या गुणातून उतराई होण्यासाठी मी काहीच करू नये, एवढी साधी भावना आहे. एवढी साधी भावना, एवढा साधा प्रश्न घेऊन फक्त तुमच्यापर्यंत की या दाम्पत्यानं जे काही करून दाखवलं, करून ठेवलंय. राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुलेंना मार्टिन ल्युथर किंग ऑफ इंडिया असं म्हणतात. महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांना बुकर टी वॉशिंग्टन ऑफ इंडिया अशी पदवी देतात. आणि मग महत्वाचा प्रश्न हा पडतो की आम्हीच त्यांना ओळखायला कमी पडतो का? आम्ही त्यांना फक्त एक जातीची चौकट, धर्माचा हार घालतो, मोकळे. मग कुठेतरी गल्लत होती का? कुठेतरी या विचारांची गल्लत होती. कारण हे सगळं जागवण्याला यायचं एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. साधारणतः 1641-42 चा काळ असतो, जेव्हा एक औरत क्या कर सकती
पती आहे, एक बाई करून करून काय करू शकते, अशी भावना जेव्हा होती तेव्हा 1641-42 मध्ये एक स्त्री तिच्या 12 वर्षाच्या लेकराला घेऊन पुण्यात आली. ज्या पुण्यावर गाढवाचा नांगर फेकला होता, ज्या पुण्यात कधीच काही पिकणार नाही असं सांगितलं गेलं होतं, तिथं त्या स्त्रीने ती 12 वर्षाचं लेकरू त्याचं पोट धरून सोन्याच्या फाळाला जमीन नांगरली. त्या राष्ट्रवादा जिजाऊ मासाने एक स्त्री काय करू शकते ही भावना जी होती, ही भावना जर कोणी मुळासकट नांगरली असेल तर ती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी नांगरून टाकली आणि सोन्याचा नांगर हा पुण्याच्या भूमीला सोन्याचा नांगर फिरला. पण मग कदाचित गंमत झाली. जिजाऊ मासाहेब मोठ्या होत्या, त्या काय करून त्यांचं कर्तव्य बजावून गेल्या. आपलं कुठं काय कर्तव्य? आपण प्रथम ऐकलेलं नाही का आडलो का बास होतं, त्यांना देवत्व देऊन टाकलं का आपली जबाबदारी संपली, आम्ही विचारांना धार लावणं सोडून दिलं. कदाचित मधल्या 200 वर्षात विचारांना धार लावायला आम्ही विसरून गेलो आणि ज्या पुण्यामध्ये एका महिलेने एक स्त्री काय करू शकते असा विचार असताना सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरली होती, त्याच पुण्यात 1642 1848 अवघा 200 वर्षांचा काळ आहे. 1642 मध्ये त्या महिलेनं सोन्याच्या फाळाला जमीन नांगरली होती आणि 1848 मध्ये एक महिला मुलींना शिकवण्यासाठी बाहेर पडली तर तिच्यावर शेणमारा, दगडफेक, खरकट पाणी फेकलं गेलं. जर विचारांना धार लावली नाही तर तुम्हाला गुलाम होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यासाठी हा यज्ञपीठ व्हावा लागला, त्यासाठी हा महाराष्ट्र धर्म जागवावा लागेल, त्यासाठी विचारांना धार करावी लागेल, त्यासाठी या महामानवाने काय केलं हे पुन्हा एकदा सांगावं लागेल. काल परवा वटपौर्णिमा झाली. प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे, मी यामध्ये अजिबात पडत. तुमच्यापैकी अनेकांनी वटपौर्णिमा केली असेल, केली तर हो म्हणाली काय करता केली असेल बरोबर. काही जणांनी सकाळी उठून वडाला फेऱ्या मारल्या असतील, काही जणी दुपारच्या उन्हात मारल्या असतील, जरा उशीर. तर तुमच्यापैकी किती जणी अशा आहेत वडाला तुम्ही खरं तर फेऱ्या मारून आल्या, पूजा करून आल्या, दुपारचं ऊन झालं होतं, उन्हाची काही होत होती, पाऊस अजून म्हणावा तसा सुरू झाला नव्हता, दुपारच्या तुम्ही आल्या, जन्मोजन्मी 7 जन्मी हाच नवरा मिळाला पाहिजे अशी प्रार्थना वडाला करून आल्या. दुपारच्या उन्हातून आल्यानंतर घरी आल्यानंतर हा शूष करून टेकेपर्यंत नवऱ्याने पाण्याचा ग्लास समोर केला. किती जण नवऱ्याने पाण्याचा ग्लास समोर केला, हा तुम्हाला केला. व्हेरी गुड. आणि हे जेव्हा करत होता तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारला होता की नक्की वड सावित्रीची नक्की प्रेरणा काय? हा कधी प्रश्न विचारून बघितला का? नक्की प्रेरणा काय हो? ज्या 7 फेऱ्या मारल्यात वडाला, त्या वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारत असतानाची नेमकी प्रेरणा काय होती? नेमकी वड सावित्रीची कथा काय होती? जी पुराणात सांगितली ती कथा काय होती? गंमत ही झाली ताई की सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणण्यासाठी यमाचा पाठलाग करून सत्यवतीचे प्राण परत आणणारी सावित्री ही पुराणात लिहिली गेली. पण नंतर मात्र आम्ही तिला व्रत वैकल्यात गुरफटवून टाकली. त्या सावित्रीमध्ये धाडस होतं, त्या सावित्रीमध्ये अफाट साहस होतं, त्या सावित्रीमध्ये नवऱ्यासाठी मृत्यूला भिडण्याची सुद्धा ताकद होती, ती तेवढी शक्तिशाली होती. हेच कुठंतरी आम्ही विसरलो. आम्ही फक्त व्रतवैकल्यांमध्ये तिला गुरफटून टाकलं आणि मग प्रश्न निर्माण झाला की होय आम्हाला सावित्री हवी आहे, पण सत्यवानाची हवी आहे की जेव्हा अस्तित्व नाकारलं जात होतं तेव्हा कर्तृत्वाचा आभाळ खोलणारी ज्योतिरावांची सावित्री हवी आहे. हा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं तयार होतो आणि दुर्दैवानं आम्ही प्रश्न विचारायला विसरलो. जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात, जेव्हा पाणी व्हायचं बंद होतं तेव्हा काय होतं? त्याचं डबकं तयार होतं. जेव्हा डबकं तयार होतं तेव्हा त्याच्यावर काय जमतं?
त्याच्यावर शेवळ जमतो. जेव्हा चालणारी मेंढर ही फक्त मोडक्याचा विचार करायला लागतात, स्वतःचा विचार सोडून देतात, तेव्हा त्यांचा काय होतो कळत. आणि जेव्हा माणूस व्यवस्थेला प्रश्न विचारणं बंद करून देतो, तेव्हा त्याच्या बुद्धीचं डबकं तयार होतं, त्याच्या अंधश्रद्धेचं शेवाळ चढतं आणि त्याला माणूस म्हणवण्याच्या ऐवजी त्याचे माइंडराचे कळप तयार होतात. हे जर टाळायचं असेल तर कुठेतरी शिवशाहू फुले आंबेडकर हे जागवावे लागतात. तुमची राजकीय विचारधारा कुठली असेल, तुमचा राजकीय विचार कुठलाही असेल, मी जाणीवपूर्वक म्हणतो, तुमची राजकीय विचारधारा कुठली असेल, तुमचा राजकीय पक्ष कुठलाही असेल, तुम्ही कदाचित राजकारणाशी संबंधितही नसाल, पण या महाराष्ट्रानं तुम्हाला एक फार मोठं देणं दिलं. या महाराष्ट्राने एक फार मोठी देणगी दिली आहे. विचार करावा, या महाराष्ट्राच्या मातीतच जन्म दिला हे सगळे, ज्यांनी मानवता शिकवली, ज्यांनी महाराष्ट्र धर्म जागवला. आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती तेवढीच करायला आलो परत एकदा, की ज्या संगमनेरच्या पाण्यामध्ये, ज्या संगमनेरच्या मातीमध्ये हा महाराष्ट्र धर्म रुजलेला आहे, हा महाराष्ट्र धर्म या मातीच्या कणाकणात आहे. पुढच्या वेळी जेव्हा येईल, आता फक्त जागवायला आलं, तक्रार नाही. फक्त आपल्या हक्काचं माणूस जर झोपलं असलं तर त्याला जाग होत नाही, बाबा झोपू नको, तेवढंच फक्त करायला आलंय. कारण कोणीतरी आपल्यासाठी जो शेरमारा सहन केला, जी दगडफेक सहन केली, ज्या शिवाशाप सहन केल्या, त्यातून काहीतरी भव्य दिव्य उभं राहिलं, ते जागवण्यासाठी आलं. करायचं फार सोपं आहे. म्हणजे लगेच उद्या जाऊन लढायचंय का? अजिबात नाही. मराठी वारसा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता मोबाईल असेल तर आता फक्त QR कोड स्कॅन करा, तुम्ही मोबाईलवर लगेच तुम्हाला कळेल मराठी वारसा युट्यूब चॅनल कुठे. बरं, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं मोफत आहे. आधी डेली शोची वेळ मिळवण्यासाठी पोरांचा अभ्यास कधी करायचा, नवऱ्याच्या ऑफिस मधून यायची वेळ कधी असेल, स्वतःची काही कामं असतील का, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागत होत्या. ते बघायची गरज नाही. तुमच्या सोयीने तुमच्या वेळेत तुम्हाला पाहिजे तेव्हा एपिसोड बघू शकता, मोबाईलवर बघू शकता. इतकी सोपी गोष्ट आहे. आणि जसा आलेला जोक मित्राला किंवा मैत्रिणीला आपण लगेच पाठवतो, तसं एपिसोड बघून पूर्ण झाल्यानंतर किमान 10 जणींना किंवा 10 जणांना एपिसोडची लिंक फक्त पाठवा. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, जशी ज्योतीने ज्योत पेटत जावी ना, तशा पद्धतीनं विचारानं विचार पेटत जाईल, प्रत्येकापर्यंत विचार पोहोचत जाईल. आणि जर प्रत्येकापर्यंत विचार पोहोचला तर आता जेवढे प्रश्न घेऊन मला संगमनेरच्या मातीत उभं राहावं लागलं, असं परत कुणालाच उभं राहावं लागणार नाही. संगमनेरच्या मातीला तिचा गुणधर्म माहिती आहे. तिच्या माणसांना फक्त जर विसर पडला असेल तर त्यांना फक्त आठवण करून द्यायची. आणि त्यामुळं माझी विनंती, एपिसोड संपूर्ण पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोड पाठवा. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की यासाठी मोठा आर्थिक पाठबळ लागणार आहे. हो, 100% लागणार आहे. कारण मनोरंजन विश्वात हे आजतागायत कधीही घडलं नव्हतं. म्हणजे जर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही विचारायला गेला तर वेडापीर आहे का? हो, मी वेडापीर आहे. तो अशासाठी वेडापीर आहे की युट्यूब मधून जे काही उत्पन्न येऊ शकतं, जे काही मानधन येऊ शकतं, ज्या काही सोर्सेस उपलब्ध होऊ शकतात, यामध्ये या मालिकेचं बजेट निघणं या जन्मात तरी शक्य नाही, हेही मला माहिती. पण अनेक जण स्वतःहून पुढे येत आहेत. सुरुवातीला काही राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती पुढे आल्या आणि त्यानंतर एपिसोड सुरू झाल्यानंतर तुम्ही एपिसोड जर तुम्हाला आवडला तर तुम्ही एपिसोडच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊ शकता. त्यामध्ये पेमेंट गेटवे तुम्हाला हवं तेवढी रक्कम अगदी 1 रुपयापासून 10 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत 50,000 रुपयापर्यंत लोक पाठवतात. एपिसोड बघून पाठवतात. पण जेव्हा या रिॲक्शन्स येतात ना, तेव्हा एक फार महत्वाची भूमिका आणि भावना लक्षात येते. एक गोखले नावाच्या आजींनी मला एक छोटीशी मदत पाठवली आणि खाली त्यांनी लिहिलं की बाळा, मला दर महिन्याला पेन्शन मिळते आणि माझी अशी भावना आहे की त्या सावित्रीबाईंमुळे आज मला पेन्शन मिळते, त्या पेन्शन मधला 1 वाटा मी तुला दर महिन्याला पाठवतो. एका विद्यार्थिनीने एक छोटीशी मदत पाठवली. तिने इंग्लिशमध्ये, खूप सुंदर इंग्लिशमध्ये लिहिला मेसेज आणि तिने सांगितलं, मी खूप कमी रक्कम पाठवतीये, पण सावित्रीबाईंमुळे आज मी इंग्लिशमध्ये इतकं अस्खलित लिहू शकते.
तिला मी फोन केला, तिला सांगितलं की बाळा तू किती मदत पाठवली हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, तुझ्या मनात यासाठी मी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे ही भावना निर्माण झाली ना, ती भावना माझ्यासाठी लाख मोलाची. नंतर एका माऊलीने मेसेज केले की माझ्या मुलांनी सांगितलं खाऊसाठी ठेवलेले पैसे या कामासाठी द्या. त्याच्या पुढची ओळ डोळ्यात पाणी आणणार होती की त्या माऊलीने लिहिलं की मला कृतकृत्यता याची वाटली की आई म्हणून माझ्या लेकरांवर मी असे संस्कार करू शकले की माझ्या लेकरांमध्ये ही भावना निर्माण झाली. आणि म्हणून सांगतो जेव्हा मला इंडस्ट्रीतले लोक वेडापीर म्हणतात ना, तेव्हा मी म्हणतो की नाही, महाराष्ट्रात अजूनही अशा माऊली जागे आहेत ज्यांना या संस्काराविषयी कृतकृत्यता वाटते. तोपर्यंत काही कमी पडणार नाही, आपण लढणार आणि आपण लढून जिंकणार. परवा एका अंध भावंडांनी मेसेज केला, पहिलं वाक्य वाचून डोळ्यात पाणी आलं. त्याने असं लिहिलं होतं की दादा मी ही मालिका रोज ऐकतो, ही मालिका मी रोज ऐकतो. मला सरकारकडून एक पेन्शन मिळतं, म्हणजे एक मानधन मिळतं, त्यातला एक खालीचा वाटा मी देऊ इच्छितो. तुम्ही मालिका सुरू केली याचा आनंद आहेच, पण आताच्या काळामध्ये कुणीतरी विपरीत परिस्थितीच्या विरोधात लढण्यासाठी उभा राहतो, ही मला जास्त गोष्ट प्रेरणा देते. आणि जेव्हा जेव्हा ही अशी तरुणाई समोर असेल तेव्हा तेव्हा मला असं वाटतं लढायला जास्त खुमारी येते. ज्यांची कथा सांगतोय, ज्यांची गोष्ट सांगतोय, त्यांना तर इतकं जास्त संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं. त्या मानानं तुम्ही सगळेजण जर सोबत असाल तर हा संघर्ष पुढं विजयाची नांदी ठेवण्याची ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी वेळात वेळ काढला त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मराठी वाचायला सबस्क्राईब करून सावित्रीबाई फुले ही मालिका जरूर पहा एवढीच विनंती करतो. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.